नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची हिरकणी मेकओव्हरमध्ये स्वागत करते। तर भरपूर लेडीजचं असं झाले की हेअरफॉल खूप होतोय आणि केमिकल पण आपण खूप वापरलेलं आहे, केमिकल जास्त वापरलेलं आहे। आता आम्हाला काहीही वापरायची इच्छा नाहीये, गोळ्या पण नको आणि केमिकल पण नको। तर असं काही न करता आपण हेअरफॉल कसा थांबवू शकतोय, तर हा व्हिडिओ फक्त मग तुमच्यासाठी आहे। तर आपण काय करणार आहोत, तर 1 रुपयाही न खर्च करता तुम्ही तुमचा हेअरफॉल थांबवू शकता। हो, खरंच ऐकलात तुम्ही, तुमचा हेअरफॉल तुम्ही थांबवू शकता, ते पण 1 रुपयाही न खर्च करता। त्यासाठी आपल्याला असा कोंब लागणार आहे। जर तुमच्याकडे कोणताही अवेलेबल असेल तो घ्या, फक्त काय झालं पाहिजे की हे स्किनवर टच झालं पाहिजे। असं नाहीतर तुम्ही नुसता असं केला तर होणार नाही, तर हे स्किनवर असं टच झालं पाहिजे। बघा, मी असं दाबून घेते, परत पुढे। सायंटिफिक कोम्बिंग केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्काल्प नीट स्वच्छ क्लीन होतो, रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे हेअरफॉल कमी येतो। काही जणांची केस अशी असतात की वरून हेल्दी असतात आणि खालून असे वीक झालेले असतात। तर ती कशामुळे झालेली असतात की व्यवस्थित सायंटिफिक कोम्बिंग केलेलं नसते, नुसतं वरून असे कोम्बिंग केलेलं असते। त्यामुळे एंड हे व्यवस्थित म्हणजे शेवटपासून टोकापर्यंत हे कोम्बिंग केलंच पाहिजे। त्यामुळे काय होतील की त्यामुळे केसामध्ये फाट फुटणार नाही व केस जास्त तुटणार नाहीत व केसांची इलेक्ट्रिसिटी ही मेंटेन करेल। ही आर्टिफिशियल शॅम्पू कंडिशनर कितीही चांगले वापरला आणि तुमचं कोम्बिंग प्रॉपर नसेल तर काहीही उपयोग नाही, त्याचा फायदा तुम्हाला काहीही होणार नाही। तुमचं कोम्बिंग प्रॉपर असेल तर तुमचा हेअरफॉल थांबणार, प्लस तुमची हेअर ग्रोथ होणार। ज्यांचं टक्कल पडत असेल तर टक्कल पडायचे कमी येणार, केसामध्ये वॉल्यूम येईल, तसं डॅन्ड्रफ पण कमी होईल। इतके फायदे आहेत, पण हे साधी गोष्ट आपण मनावरच घेत नाही। जर ही तुम्ही मनावर गोष्ट घेतली तर ते शक्य आहे, काहीही 1 रुपया न खर्च करता तुमचे केस तुम्ही हेल्दी, चांगले, निरोगी ठेवू शकता। कोम्बिंग केल्यामुळे केसामधलं जे स्काल्पमध्ये जे सीबम आहे ते व्यवस्थित प्रकारे ॲक्टिव्ह होतं, पेशी जागृत होतात आणि आपल्याला पण बघा, आपण केस विंचरले की आपल्याला नेहमी फ्रेश वाटतंच। जेव्हा आपण केस विंचरत नाही तेव्हा बघा आपल्याला कसं वाटतं। त्यामुळे हा फायदा आहे की कोम्बिंग केल्याचा। आता धावपळीच्या युगात आपण ह्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण ही छोटीच गोष्ट आपल्यासाठी किती फायदेशीर देऊ शकते। कितीही तुम्ही गोळ्या जरी खाल्लं तरी तुम्हाला हा म्हणजे केस गळायचे प्रॉब्लेम थांबणार नाहीत, पण स्वतःसाठी फक्त रोज 10 मिनटं जरी तुम्ही कोम्बिंगसाठी दिलात तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात। ज्यांचे केस वाढणार नाहीत तर ते वाढतील, हेअरफॉल कमी येईल आणि रिलॅक्सेशन होतं ते वेगळंच। अगोदरच्या काळात आपली आजी वगैरे आपले केस कसे विंचरायचे हे आपल्याला माहितीच आहे, तर त्यांचीच पद्धत आपण जर फॉलो केली तर हे नक्कीच कमी येईल। झोपायचं झालो, छान वाटतं, मस्त आलपण असं हे झालं, हलका झालं, मस्त वाटतं। हां, हे असं रोज केलं तर तुझा हेअरफॉल नक्कीच थांबणार। तुम्ही असं रोज रेग्युलर बॅग घेण्यासाठी सायंटिफिक कोम्बिंग केलात तुम्हीही दररोज असं सायंटिफिक कोम्बिंग केलात तर 80% तुमचा हेअरफॉल हा थांबणारच। त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार। अशाच नवनवीन टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।